एक त्यांनी पत्रिका दिली आणि सर्वांना तुम्ही आग्रहाचं आमंत्रण दिलं, त्याच्यावर तुम्ही सर्वजण मिळून आला, दादांचा शब्द मनावर घेतला, त्याबद्दल दादांच्या वतीने मी तुमचं आभार मानतो आणि भाषणाला सुरुवात करतो. सगळेजण बोलणार आहेत, फक्त मी 5 मिनिटं घेणार आहोत, कारण आधी दादांची आली की मला बोलण्याशिवाय राहतच नाही, तुम्हाला माहिती आहे. आणि घनश्यामला बोलायचं म्हणलं की वेळ पुरत नाही, पण माझा वेळ आटपतो येणार आहे. कारण आपल्या दादा राहुल दादांना मी कधी फोन केला तरी कधी मी हजर होता. निम्म्या रात्रीला फोन केला, दादा मला अशी अडचण झाली, अशी अडचण आहे, मी असो सर्वसामान्य शेतकरी असो, दादा तिला टपकन येतात, ती अडचण सोडवण्याचा प्रयत्न करतात. मला सांगायचंय पण दादाची अडचण वर पुरं कमी पडते. दादाची अडचण दादाच्या हाती आपल्या तालुक्यापुरते भक्कम आहे, पण दादाच्या हात पुढे सरकार कार्यमंत्रात दादाच्या हात अपुरे पडतात. त्यासाठी आपण शेतकरी बांधव आपल्या दादाचा हात भक्कम केला पाहिजे. आणि हे सांगतो, भक्कम करण्यासाठी दादाला आपल्या आधी दादांना मुख्यमंत्री बनवा. दादा जर मुख्यमंत्री झाले ना, मी आश्वासन देतो आमचा बळीराजा बुलढाणा पुन्हा बळीराजा जिवंत झाला. कारण मी सांगतो आज उडीदाचा काय भाव आहे. दादा शेतकऱ्याचा उडीदातून चोरीचा उडीद आणण्यासारखा विकावा लागतो. एक उडीद विकायचं म्हणलं तरी 15-20 दिवस तिला राहावं लागतंय मार्केटला, कारण आम्ही उडीद पिकवला. या उडीद पिकवून आम्ही चूक केल्यासारखं शेतकऱ्याला वाटायला लागलंय. आज नोटबंदी केली या सरकारने, तर आमचा शेतकरी डुबला, तो वराच आला नाही. त्याला हात देण्याची गरज होती, पण त्याला हात कोणी दिला नाही. तू गाळात बुडत चाललाय ना, जा बाबा जा, पण आम्ही आवाज देणार नाही. अरे म्हणून माझ्या शेतकरी बांधवांना एकच म्हणतो, एक आठवा इंग्रजी भालेरावांची कविता, शिक बाबा शिक, कुंड्याच्या पोरा तू लढायला शिक, तुला गाळलेल्या गामासाठी तू रस्त्यावर टीक. तू दिली सत्ता त्याला पाडायला शिक, तू दिली सत्ता त्याला पाडायला शिक. अरे जीएसटी वाचवा. दादा साधं सिम कार्ड घ्यायचं म्हटलं ना, या जीएसटीने 50 रुपयाचं सिम 52 रुपयाला घ्यावं लागतंय. काय शेतकऱ्यांनी जगायचं कसं सांगा. आणि ही जीएसटी आणि तुम्ही माझ्या शेतकरी बांधव एक आठवा, जे मागचं सरकार होतं तेव्हा 300 रुपयाला गॅस होता, आता 800-900 रुपयांनी भरा गॅस आणि फुल 24 तास वापरा. शेतकऱ्यांनी जगायचं काय, शेतकऱ्याला जगण्यासारखं ठेवलंय काय. म्हणून सगळ्यांनी एक निर्णय केला, आधी दादा असतील, टेलवरचे सर्व मान्यवर असतील, राहुल दादा असतील, हल्लाबोल यात्रा झालीच पाहिजे. कारण या हल्लाबोल यात्रेशिवाय दुसरा पर्याय नाही. शेतकऱ्याची आत्महत्या थांबवलीच पाहिजे. म्हणून म्हणतोय शेतकऱ्यावर आजच वेळ गेली नाही, येत्या मतदानाला दादाला मुख्यमंत्री बनवा. दादा जर मुख्यमंत्री झाले, शेतकऱ्याचे काळे दिवस पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही. या आजच्या दिवशी एवढंच आश्वासन देतो. म्हणून म्हणतो दादा कुठे असू द्या, दादाला मुख्यमंत्री बनवा. सगळ्या क्षेत्राचा प्रयत्न सुटेल आणि शेतकरी तर नक्कीच बळीराजा म्हणून ठाट मानाने जगल, एवढं माझं सांगतो आणि धन्यवाद.